प्रत्येक ठिकाणी वेळेत पोहोचणारे अजितदादा जीवनाच्या रेसमध्ये मात्र वेळेआधीच निघून गेलेत। त्यांच्या या अशा अकाली जाण्याने एक विक्रम होता होता राहिलाय, 12व्या बजेटचा विक्रम। महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या नेत्यांपैकी एक होते अजितदादा पवार। अर्थमंत्री म्हणून ते लवकरच त्यांचा 12वा अर्थसंकल्प मांडणार होते। जर त्यांनी हा अर्थसंकल्प मांडला असता तर माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांच्या 13 बजेटच्या विक्रमाच्या ते अगदी जवळ पोहोचले असते। दादांची खास शैली म्हणजे काम होणार असेल तर करणारच आणि होणार नसेल तर थेट तोंडावर सांगणार। सतत कामाचा ध्यास घेतलेला, प्रत्येकाच्या कामाचा हा माणूस इतक्या लवकर निघून गेलाय की महाराष्ट्रासाठी त्यांनी पाहिलेली कित्येक स्वप्न आज अर्धवटच राहिली आहेत। त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह वित्त नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क यांसारखी महत्त्वाची खाती होती, महत्त्वाच्या सरकारी जबाबदाऱ्या होत्या। त्यांच्या टेबलावर काही महत्त्वाचे निर्णय प्रलंबित होते। माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचा प्रस्ताव दादांच्या विचाराधीन होता। पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठीही निधी आणि भूसंपादनावर अजित पवार यांचं वैयक्तिक लक्ष होतं। शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 संपूर्ण राज्यात लागू करण्याचं त्यांचं स्वप्न होतं। केंद्राकडून महाराष्ट्राच्या हक्काचा GST परतावा मिळवण्यासाठी ते सतत पाठपुरावा करत होते। आता काही दिवसातच म्हणजे 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी अजित पवारांनी मोठी तयारी केली होती। पुणे, नाशिक, रायगड आणि बीड या आपल्या बालेकिल्ल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद टिकवून ठेवण्याचं त्यांच्यासमोर मोठं आव्हान होतं। त्यासाठी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे त्यांचा सभांचा धडाका सुरू होता। ग्रामीण भागातील रस्ते आणि पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी विशेष विकास निधी जाहीर केला होता। बारामतीसह इतर भागात त्यांनी कार्यकर्त्यांचं जाळं विणलं होतं। आता हे जाळं दादांच्या नेतृत्वाविना अडकून राहील की काय असा प्रश्न पडतोय, कारण आमचा योद्धा गेला आणि आम्ही शस्त्र टाकली अशी सर्व कार्यकर्त्यांची आज भावना आहे। पण अजित पवार यांची प्रशासनावर असलेली पकड आणि कामाचा वेग यामुळे त्यांना कार्यक्षम प्रशासक मानलं जायचं। त्यांच्या जाण्यामुळे आगामी बजेटची तयारी, निवडणुकीची रणनीती आणि सरकारी योजनांची अंमलबजावणी यांसमोर आता मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले।